रात्री मी पाणी प्यायला आलेलो ना तेव्हा पापा तुझ्या लॅपटॉपवर काहीतरी काम करत होते. अथर्व, काय वाटेल ते काय बोलतोयस? काहीतरी मूर्खासारखं बोलू नकोस. मी 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 कशाला तिथे असेल? मी मी माझ्या लॅपटॉपवर काम करत होतो रे. मी माझ्या लॅपटॉपवर काम करत होतो. नाही बाबा, तो आईचा लॅपटॉप होता. अथर्व, अति होत आहे तुझं. काय वाटेल ते खोटं बोलू नकोस. काही काय बोलतोस? राधिका, तू याच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस. काहीतरी मूर्खासारखं बोलतोय खोटं खोटं. काय ग? नाही अशी बघतेस काय की तुलाही वाटतंय मी हे असं काहीतरी करेन म्हणून? मला वाटणे ना वाटण्याचा काय प्रश्न आहे? मला ते कॉन्ट्रॅक्ट नाही मिळून राहिलं हेच खरं. राधिका, अगं मी कशाला करेन असं? हा, काय आहे ऍक्च्युली रेवतीचा आणि माझा लॅपटॉप सारखाच दिसायला आहे ना, म्हणून अथर्वला असं वाटलं असेल. हो ना अथर्व? नाही बाबा, तुम्ही तर नेहमी बेडरूम मध्ये काम करतात ना. हो, नेहमी बेडरूम मध्ये. हो, नेहमी बेडरूम मध्ये काम करतो, पण आता काल झोपला होता ना तुम्ही दोघंही. हा, मग तुम्हाला जाग येऊ नये म्हणून मी हॉलमध्ये काम करत बसलो होतो. हा, काय राधिका, तुला अजूनही संशय येतोय का माझा? तुला तुला खरंच वाटतंय मी मी हे असं करेन? मी असं करेन हे? अगं मलाच किती वाईट वाटलं राधिका, माहितीये का तुला? तुला कॉन्ट्रॅक्ट नाही मिळालं, तुझं सिलेक्शन नाही झालं तर मला किती वाईट वाटलं. काय स्वप्न रंगवली होती मी. मला वाटलं होतं राधिका मसाल्यांचं नाव किती मोठं होईल, सगळ्या बिझनेस सर्कल मध्ये तुझं नाव किती मानानं घेतलं जाईल. पण आता नाही झालं सिलेक्शन. काय करणार आपण? आणि मी असं का करेन राधिका? काहीतरी खोटं बोलतोय. अथर्व, असं खोटं बोलून आई बाबांमध्ये भांडणं लावतात का? हा, असं वागतात? नाही, तुझ्या त्या नाना आजोबांचीच सवय लागली आहे तुला. त्यांना काऊन मध्ये घेता? त्यांचा काय संबंध आहे? बा, अथर्व लहान आहे, त्याचा काहीतरी गैरसमज झाला असेल. आणि तसाही माझा पुरा विश्वास आहे तुमच्यावर. तुम्ही असं कधीच करणार नाही ना वाटत? ऑफकोर्स नाही केलं मी राधिका. असं असं कशाला करेन? सोड ना तू. ते हे काय काय करत बसलीस तू? हा, सोड. आपण मस्तपैकी बाहेर जाऊया, मूड छान होईल बघ. पटकन आवरा, आपण जेवायला जाऊया. हा, चल मी आलो. दोघे जण जा, मी नाही येते. आई नाही येणार तर मी पण नाही येणार. अगं अथर्व, तू हात पाय धुवून घे, मी तुला जेवायला वाढते. हो. राधिकाला संशय तर आला नसेल ना? नसेल आला. एवढी बावळट आहे ती, तिला काय संशय येणार आहे? पण उद्या तिला खुश करायला काहीतरी करायला हवं. काल रात्री मी पाणी प्यायला आलेलो ना तेव्हा पापा तुझ्या लॅपटॉपवर काहीतरी काम करत होते. डोक्यावर हात ठेव आणि शपथ घे. माझा आणि शनायाचा काही संबंध नाही. हो, शनायाचा आणि माझा काही संबंध नाहीये. बोल, काय म्हणालात? मी म्हणालो हो, शनायाचा आणि माझा काही संबंध नाहीये. तू काहीच का नाही बोलत राधिका? नाही,
तुला हे सगळं खरं वाटतंय का? नाही, माझा आणि शनायाचा अफेअर आहे असाच संशय का अजून मनात? नाही, सांग ना. नाही वहिनी, मला आता कुणाचं काही ऐकायचं नाही आणि काही बोलायचं नाही. तुम्ही मात्र आता इथून जाऊ शकता आणि यानंतर तुम्ही नाही आलात ना आमच्या घरी तरी चालेल. आई मला आठवला, काल रात्री मी भाकरी मिळायला आलेलो ना, तेव्हा पापा तुझ्या लॅपटॉपवर काहीतरी काम करत होते. नवरा म्हणून देवासारखं पूजलं तुम्हाला, आणि तुम्ही एका मुलीसाठी स्वतःची बायको पोरगा कोणाचीही पर्वा केली नाही. खूप दुखावलंय तुम्ही मला. तुम्ही खूप चुकलाय. अशी चूक केली आहे तुम्ही का ज्याला माफी नाही का प्रायश्चित्त नाही. एका मुलीसाठी स्वतःच्या बायकोला दुखवलं, इतक्या वर्षाचा संसार विस्कटला, मोठा विश्वासघात केलात तुम्ही, खूप मोठा. अगं राधिका, तू आत्ता काय झालं? बरं एक काम करतो, आधी आज चल मग बोलू. चल. काय झालंय? तू आता ह्यावेळी इथे आले, सगळं ठीक आहे ना? अगं झोपच येत नव्हती, तुझ्याशी बोलायचं होतं म्हणून आले. बरं ठीक आहे, मी कॉफी आणते आपल्यासाठी. ऐक ना, मला तुझ्याशी बोलायचं. काय झालंय? गुरुनाथ काही बोललाय का तुला? नाही. मग ते कॉन्ट्रॅक्ट मिळालं नाही म्हणून वाईट वाटतंय का तुला? अगं ते कॉन्ट्रॅक्टचं काय एवढं, पुन्हा मिळेल अपॉर्च्युनिटी. आणि तुला वाटत असेल तर आपण परत एकदा त्यांना अप्रोच करूया आणि पुन्हा एकदा नवीन प्रेझेंटेशन बनवूया ना आपण. आणि हे पुन्हा एकदा डिलीट करते. म्हणजे रेवती, आज घरात पुन्हा एकदा तोच विषय निघाला. तेव्हा अथर्व मध्येच बोलला का काल रात्री मी पाणी प्यायला आलेलो ना, तेव्हा पापा तुझ्या लॅपटॉपवर काहीतरी काम करत होते. अथर्व, काय वाटेल ते काय बोलतोय?